तर चला, माझ्या छोटीच्या बड्डेसाठी आज आम्ही चाललो आहोत बाहेर बड्डे सेलिब्रेशनसाठी. आणि मस्त रिसॉर्टला जाण्याचा राहण्याचा प्लॅन आहे. सगळे बच्चे कंपनी आहे बघा, गाडीत सगळे बसलेत निघालेत. तर कसं आहे ते रिसॉर्ट वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो, त्याचा अनुभव पण तुमच्याबरोबर शेअर करतो. मस्त मुलांची इच्छा होती खूप दिवसाची नाही का, स्विमिंग पूलवाल्या रिसॉर्टला राहण्याची. तर आज त्यांची ती इच्छा पूर्ण होणार आहे. नेहमीप्रमाणे बाहेर जाण्यासाठी निघालोय सेलिब्रेशनला. आणि काय झालं, केकचा नेहमीचाच गोंधळ. नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणेच गोंधळात पडलेलो राहतो आम्ही. जेव्हा पण केकची ऑर्डर दिलेली असली का तेव्हा वेळेवर येतच नसतो, चुकीचा आणि केक. आला तरी तो चुकीचा आला. आणि कधीच वेट करतोय तरीही तो आलेला नाहीये. म्हणजे एक तास होऊन गेलेला. जो केक मागितला तो आला नाही, भलताच केक आलाय. आता तो परत चेंज करून केक आणून देतोय. 1 तासापासून आम्ही त्याचं वेटिंग करतोय. आणि मग आम्हाला जिथे कार्यक्रमाला जायचं होतं तिथे आम्हाला जाता आता 5:30 होतील. मग काय एन्जॉय करणार आणि काय एन्जॉय करणार. हा ना. एक तर रिसॉर्टला जाणं मुलांचा एवढा हट्ट आहे, ते होत नाही. आता जायचं ठरलं तर आला तो केकवाला आला. खूप वेळ खाल्ला त्याने आमचा. बाप्पा मोरया. तर आता आमचा केक आला आहे, भरपूर वेळची वाट बघून बघून. काकांचं काम. आणि नेहमीप्रमाणे आमच्या घरात आम्हाला घरातल्या मोठ्यांची बडबड पण झालेली आहे की तुमच्याकडे नियोजन नाही राहत, आणि तुम्ही कधीच वेळेच्या आत निघत नाही. तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट नाही म्हणे. ओके ओके ओके. इतका सुंदर केक. हा केक आम्ही मागवला होता, किती सुंदर केक होता. आणि याच्या जागेवर त्याने वेगळाच केक दिला होता. आणि परत केक चेंज करून येता येता 1 तास निघून गेलेला आहे आमचा. चांगलं मुलं स्विमिंग पूल मध्ये कॉलेजला जाणारे पोरं आमचे, त्यांनी लेट केलं. टायमिंगचं काय हेच नाहीये. नाही ना, इंडियन कल्चर. 2 वाजता आपल्या ताब्यात भेटणार होतं. 2 वाजेपासून आतापर्यंत तुम्ही पाण्यामध्ये किती वेळ खेळू शकले असते, बरोबर आहे की नाही. मी म्हणते घरी आंघोळी करायची तरी काही गरज होती का, तिथं स्विमिंग पूल मध्ये जाऊन करायच्याच होत्या ना. बरोबर आहे की नाही. उगाच आंघोळीचा वेळ पोराने बाया घालवला. आता उन्हाने होईल, मागे दे इकडे. तर चला आता तिथं पोहोचलं का दाखवतो मला कुठे चाललोय आम्ही नेमकं. श्री गुरुदेव दत्त. आणि ना आता असं न हो की भाऊ आपल्याला एवढे रागवले आणि मस्त गेटच्या दरवाजावर खुर्ची टाकून बसायचे वाट बघत. आपलं ते कोणत्या पिक्चर मध्ये रे तसं, तो आम्ही तो कोण बसतो नाही का. कोणता पिक्चर येतो, सूर्यवंशी मध्ये. मला तेच वाटते तसं गेटवरच शहनशाह. टायमिंगचं अजिबात म्हणतील तुम्हाला, अजिबात वेळेचं नियोजन नाही. दिलेल्या टायमिंग पेक्षा 2 वाजेचा टायमिंग होता, आता 3:30-4 वाजले. जाता जाता आपल्याला 5 वाजणार. इतका आम्हाला लेट झालेला आहे. मुलांचं ना फोटो शूटिंग चालू झालंय ते बघा. त्यांचं फोटोशूट चालू आहे. तर चला भेटू पुन्हा एकदा. मग तिकडे कनेक्ट करून दे त्यांना म्हणा वायफाय.